सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या अनियंत्रित कृतीमुळे आजूबाजूचं वातावरण बिघडेल. स्वतःला तुम्ही जास्त हुशार समजू नका. कार्यक्षेत्रामध्ये अनेक संधी येतील, परंतु तुम्हाला मर्यादेमध्येच काम करावं लागेल. कुटुंबामध्ये काही सदस्यांची उणीव भासेल. तुमच्या चुकीमुळे आरोग्य बिघडेल. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज परिस्थिती गोंधळाची निर्माण होईल. दिवसाच्या सुरुवातीला थोडी भीती राहील. नकारात्मक विचार तुमच्या मनामध्ये येतील. कामात व्यस्त असल्याने तुम्हाला प्रवास घडेल. नोकरी व्यवसायामध्ये स्थिरता राहणार नाही. अनोळखी व्यक्तीच्या मदतीनं आर्थिक प्रश्न तुम्ही सोडवाल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्यदेवाला जल अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही काम सोडून इतरांना सल्ला द्याल. तुमची सार्वजनिक क्षेत्रामध्ये प्रतिभा वाढेल. दुपारनंतर कष्टाच्या प्रमाणामध्ये अधिक लाभ मिळतील. व्यावहारिकतेकडे अधिक लक्ष द्या. तुमचा नफा कुणीही हिसकावून घेणार नाही याकडे विशेष लक्ष द्या. तुमचा आज खर्च वाढेल. धार्मिक कार्यामध्ये तुमची रुची वाढेल. व्यस्त वेळापत्रकामुळे जास्त वेळ तुम्हाला देता येणार नाही. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्रीकृष्णाला लोणी आणि खडी साखरेचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अनुकूल राहील. काही विपरीत परिस्थितीचा सामना तुम्हाला करावा लागेल. नातेवाईकांचं ऐकावं लागेल. आर्थिक समस्या तुमच्या कमी होतील. व्यवसायामध्ये अपेक्षेपेक्षा कमी काम कराल. पैशांच्या बाबतीमध्ये घाई करू नका. आज पैसे अधिक खर्च कराल. बोलण्यावरती तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागेल. कठोर शब्दांनी तुम्ही इतरांना दुखवू नका. आज तुमचं आरोग्य सामान्य राहील. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्यदेवाला जल अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी लाभाचा ठरेल. तुमच्या इच्छा पूर्ण झाल्याने तुम्ही उत्साही असाल. कामासाठी तुम्ही कमी वेळ द्याल. सार्वजनिक कार्यामध्ये सहभागी तुम्हाला व्हावं लागेल. छोटे मोठे खर्च वाढतील. अचानक काम खोळंबल्यानं अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागेल. मित्रांसोबत तुम्ही वेळ घालवाल. स्वभावामुळे तुमचं वातावरण बिघडेल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. व्यवसायामध्ये तुम्हाला फायदा होण्याची शक्यता जास्त आहे. जास्त खर्चामुळे काही महत्त्वाची कामं तुम्हाला रद्द करावी लागतील. कुटुंबातील सदस्यांच्या सहकार्यामुळे मानसिक शांतता राहील. मित्रांकडनं तुम्हाला सहकार्य मिळेल. नोकरदार लोकांना ओझं वाटेल. वैवाहिक जीवनामध्ये सुखसंवाद राहील. कुटुंबातील सदस्यांशी भावनिक संबंध तुमचे निर्माण होतील. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडूचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवसाची सुरुवात विशेष योजनांनी होईल, ज्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला नवीन फायदेशीर करार करता येतील. अचानक कुठून तरी तुम्हाला पैसे मिळतील. आजचा दिवस हा तुमच्यासाठी भाग्याचा असेल. वागणुकीच्या आधारावर तुम्ही इतरांपेक्षा जास्त पैसे मिळवाल. काम हाती घेऊन पूर्ण करण्याच्या बाजूने तुम्ही आज राहाल. भविष्यातील खर्च लक्षात घेऊन नफा मिळवण्याची तुमची मानसिकता राहील. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंचे 108 वेळा नामस्मरण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज
तुम्हाला कोणतंही काम लवकर करता येणार नाही. तुम्ही कामामध्ये अधिक व्यस्त राहाल. नोकरी आणि व्यवसायाची स्थिती सामान्य राहील. खर्चाच्या वाढीमुळे थोडी चिंता राहील. बजेटमधून खर्च करण्यास मात्र तुम्ही मागे पुढे पाहणार नाही. मानसिक संतुलन तुमचं चांगलं राहील. काही कामांमधून तुम्हाला पैसा मिळेल. तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुम्ही शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या आज निरोगी राहाल. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना जेवू घाला. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा चढ उतारांचा राहील. दिवसाच्या सुरुवातीपासून घरगुती वातावरण सुधारण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. तुमचं वागणं थोडं उद्धट राहील. तुम्हाला बाहेरून सहानुभूती दाखवावी लागेल. तुमच्यामध्ये मत्सराची भावना राहील. घरातील शांततापूर्ण वातावरण भंग होण्याची शक्यता आहे. तुमचं मानसिक दडपण वाढीस लागेल. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढरं वस्त्र दान करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुम्ही शांततेमध्ये घालवाल. काही परिस्थितीमुळे तुम्हाला राग येईल. वाद होण्याची शक्यता तुम्हाला अस्वस्थ करेल. कामाच्या व्यवसायातून तुम्हाला नफा मिळू शकतो. कार्यक्षेत्रामध्ये सहकार्यांची कमतरता भासेल. कामामध्ये तुम्ही समाधानी राहाल. आर्थिक लाभाच्या घाईघाईनंतर खर्चाची शक्यता राहील. सामाजिक कार्यामध्ये तुमचा रस वाढीस लागेल. तुमच्या कामामध्ये तुम्हाला बदल करावे लागतील. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या मनाची द्विधा परिस्थिती राहील. बाहेर पडण्यासाठी तुम्ही वरिष्ठांची मदत घ्याल. कामाच्या व्यवसायातून तुम्हाला फायदा होईल. दुपारनंतर तुमचा आळस वाढेल. घरातील कामं तुम्ही वेळेवरती पूर्ण कराल. अन्यथा मतभेद होतील. व्यापारी वर्गामुळे तुमची प्रगती होईल. कार्यक्षेत्रामध्ये कोणतेही बदल तुम्ही टाळा. कौटुंबिक वातावरण हे बदलेल. घरातील सुख समाधानासाठी तुम्हाला खर्च करावा लागेल. शुभवार्ता मिळाल्यानं तुमचं मन हे प्रसन्न राहील. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला गूळ खाऊ घाला. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी शुभ राहील. दिवसाच्या सुरुवातीला तुमचं मन हे प्रसन्न राहील. घरामध्ये काही विशेष कामाबद्दल अडचणी येतील. व्यवसायामध्ये कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला समाधानकारक काम तुम्ही कराल. आर्थिक समृद्धी आणि खर्चामध्ये वाढ होईल. कौटुंबिक सदस्यांच्या आनंदासाठी तुम्हाला तडजोड करावी लागेल. नोकरदार लोकांना बहुतेक कामं ही पुढे ढकलावी लागतील. कार्यक्षेत्रामध्ये सहकार्यांची कमतरता जाणवेल. घरगुती वातावरण चांगले राहील. नात्यामध्ये गैरसमज हे निर्माण होतील. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज बजरंग बाणाचा पाठ करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग आजचा हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.